निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील श्री महागणपती आणि महारुद्र हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिर वास्तुशांती कलशारोहण सोहळ्याला 10 डिसेंबरपासून प्रारंभ झाला होता। गुरुवारी 12 डिसेंबरला या कार्यक्रमाचा मूर्ती स्थापना आणि कलशारोहणाने समारोप झाला। 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत होणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत होतं। मूर्ती मिरवणुकीने रविवारी या कार्यक्रमाला प्रारंभ झाला। श्री महागणपती आणि महारुद्र हनुमान मंदिर हे अतिशय प्राचीन असून 12 डिसेंबरला मूर्ती स्थापना आणि कलशारोहण सोहळा पार पडला। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवारी गुरुवर्य हरिभक्त पारायण रघुनाथ महाराज खटाणे अध्यक्ष योगीराज तुकाराम बाबा संस्थान खेडले चुंगे यांची हरिकीर्तन संपन्न झाले। यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। ब्राह्मणवाडी ग्रामस्थ आणि भजनी मंडळांचं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य लाभलं। याबाबत अधिक माहिती ग्रामस्थांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। नमस्कार, मी पंडित कैशनाथ घुमरे, ब्राह्मणवाडी, निफाड तालुका, नाशिक जिल्हा। आमच्या गावामध्ये मारुती मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 10 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंतचा त्याचं नियोजित पहिल्या दिवशी जुन्या मूर्तीचं जे काय पूजा आहे ती पूजा हवन, दुसऱ्या दिवशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा 11 तारीख, 12 तारखेला कलश पूजन झालं जे आपल्या संन्यासी महाराजांच्या हस्ते देवानंदगिरी महाराज सांगवी आणि 13 तारखेला रघुनाथ महाराज खेडलेकर हे आमचे वारकरी संप्रदायाचे तुकाराम बाबा गादीचे अध्यक्ष त्यांच्या हस्ते आज कीर्तनाचा कार्यक्रम झाला। आता हा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि सगळ्या गावाच्या सहकार्याने आमच्या गावामध्ये आज मारुती मंदिराचा कार्यक्रम सर्वांमध्ये आणि आनंदात संपन्न होत आहे। आणि या निमित्ताने गावामध्ये सगळ्या भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। खूप मोठं आनंदाचं वातावरण आहे, सगळ्यांना खूप आनंद झाला। फार दिवसातून आमच्या मंदिराचा थोडा जीर्णोद्धार राहिलेला होता आणि तो या निमित्ताने आलेला आहे। खूप लोकांना आनंद, सगळ्या गावामध्ये आज प्रसन्न वातावरण आहे। जशी आमची दिवाळी येते तशी आज आमच्या गावामध्ये ही दिवाळीची 13 तारीख ही आमच्याकरता आज दिवाळी आहे। याच्यापेक्षा जास्त काही सांगण्यासारखं नाही, पण बोलण्यासारखं खूप आहे। पण या निमित्ताने आम्ही आमचं जे मनोगत आहे ते ब्राह्मणवाडा गावच्या वतीने मी व्यक्त केलं। आमची कमिटी आहे, या कमिटीचं खूप सहकार्य झालं। नंदू घुमरे, भाऊसाहेब घुमरे, सूर्यवान घुमरे, शरद घुमरे या सर्व लोकांनी खूप आवर्जून सहकार्य करून या सहकार्यामधून ही मारुतीची मूर्त आज या मंदिराचा जीर्णोद्धार इथं झालाय। मारुतीची मूर्त इथं स्थापन झाली, याचा खूप आम्हाला आनंद वाटतो। याच्यानंतर 2 शब्द आमचे नंदू घुमरे बोलतो। जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरायकमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आमच्या गावचे मंदिर राम मंदिर अतिशय मोठं चालेल होतं, जुनं मंदिर। आम्ही भाऊसाहेब घुमरे आणि मी आषाढ श्रावण या गंगेच्या आंघोळीला जायचो। आम्ही अधिक मासामध्ये जायचो, रात्री पहाटे जायचो आम्ही 4 वाजता। आल्यानंतर आम्ही बघायचो मंदिरामध्ये आपलं लाईट नाही, दिवा नाही, काही नाही। आम्हाला मूर्तीवरती पाणी घालताना सुद्धा दिसत नव्हतं। मग आमची एक संकल्प यांना हे मला म्हणायची, काका तुम्ही बोललं तरी म्हणा, बोललं तरी म्हणा। मग मी आमची एक माणसाची वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असेल, आमच्या दोघांची भेट झाली। त्यांना म्हणलं बा आपल्याला कार्यक्रम हा मंदिराचा झाला पाहिजे। तर ते म्हणे तात्या आपल्या गावची दुपारी झालेली आहे, माझं मी सोसायटीत उभा होतो, माझी इच्छा झालेली आहे, पण तुम्ही जर उभे राहत असेल मागे तर मी आमचाच उभा राहील। म्हणलं मी तुम्हाला शेवटपर्यंत कळत बसेपर्यंत तुमच्या पाठीमागे उभा आहे। लोकांनी शिव्या दिल्या, आपण फुल मानून घ्यायचे अंगावर, पण मागं राहायचं नाही। मंदिर आपण ते मला स्वतः म्हणजे तुम्ही उभे राहिले तर खर्च कमी आला तर मी स्वतः घाली, पण मग मंदिराचा कळस करायचा आपल्याला। त्या जिद्दीवर आम्ही उभे राहिलो। पण सगळ्या माय बापांनी सगळ्या ज्याची जे ऐकत असेल त्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं। सर्वांनी पैसा दिला, नुसता पैसा देऊनच नाही, सहकार्य सगळ्यांनी केलं। त्याच्यातून आमचे हे मंदिर भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला आणि सगळा एकोपाच आहे, आमच्या गावात सगळा एकोपा आहे। आणि विशेष म्हणजे या वर्गणीमध्ये आम्ही जेवढं काम केलंय, जिथं जिथं बाहेर जावं लागलं आम्हाला कामा करता, पर्ची आणायला, मूर्ती आणायला, कळस आणायला, हे आम्ही गावच्या पैशात वर्गणीतून 1 रुपया वापरलेला नाही। हे विशेष आहे। ज्या मंडळीने हे काम हाती घेतलं त्या मंडळीने स्वतःचा पैसा खर्च केला। कसं ना, भारतोडे जे केलं आम्ही ते स्वतःच गावचा पैसा आम्ही वापरले। आणि तुम्हाला सांगतो आम्ही 4-4 तास बाहेर गेलो तर 1 नळा पैशाचा 4 सुद्धा पेलेला नाही आम्ही। एवढं विशेष आमचं देवा आम्ही चालू देवाचा 1 रुपया सुद्धा आपल्या घरात चालेल,
पण देवाचा 1 रुपया वापरायचे. आम्ही अक्षरशः सांगतो, भगवंत का मूर्ती आहे. आम्ही देवाच्या बाजूने 1 नया पैशाचा चहा सुद्धा पिलेला नाही आणि स्वतःचा भाडा खर्च केलेला आहे. गावकीचे एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी, काय द्यावे त्याशी व्हावे उतराही, ठेवे तो हा पाय जीव थोडा. हनुमंताचं मंदिर बऱ्याच दिवसापासून पडलेलं होतं, परंतु जे आमचे 2 हिरे जन्मले असे ग्रामस्थांच्या आभार हा यात कोणी शंका मानू नये. पण आमचे तात्या आणि नाना हे मोठे माणसं म्हणजे असे न भूतो न भविष्यती. जसं त्यांनी पाय खडा घेतला आणि शेवटपर्यंत मंदिराचा जीर्णोद्धाराचा कलश त्यांच्या हाताने पूर्ण पार पडला. त्यांनी सांगितलं, भाऊ तुम्ही 2 शब्द बोला. म्हणलं नाही नाना, तुम्ही माझ्या घरातले, तात्या माझ्या घरातले मोठे माणसं पुढे काय बोला. तर मी म्हणतो सगळ्यांचे आभार. आणि या गोष्टीत शेवटच्या दिवशी आमचे गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समान हाती जायचे गुरुमर तुकाराम बाबा संस्थानचे रघुनाथ बाबा यांनी गोड चिंतन केलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.